आता मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 15 एप्रिल दिनांक 15 या दिवशी आहे आपल्या महाराजांची पुण्यतिथी. महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण अशा कोणत्या सेवा करू शकतो जेणेकरून आपल्याला स्वामींच्या सेवेचं पुण्यफळ मिळेल. मित्रांनो बघा, केंद्रामध्ये मठामध्ये पहिले 9 तारखेपासून ऑलरेडी सेवा चालू झालेल्या आहेत. सेवा म्हणजे गुरुचरित्राचा पाठ चालू झालेला आहे, तो म्हणजे 15 तारखेला संपून जाईल. कारण की 9 तारखेपासून चालू झालेला जो साप्ताहिक गुरुचरित्र ग्रंथाचं जे पठण आहे त्याचा शेवट स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी होणार आहे. परंतु आता आपल्याकडे तितका वेळ उरलेला नाही आहे. आपल्याकडे मात्र 3 दिवस उरलेले आहेत आणि आपण असं मधूनच गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण नाही करू शकत. अर्थात आपल्याकडे टाईम पण नाही आहे. तर आपण बघा 15 तारखेला आपण या सेवा पूर्ण करू शकतो. कोणत्या प्रकारे? आपल्याकडे इतका वेळ नाही आहे की आपण 151 पाठ वाचून आणि इतर सेवा पण करू शकतो. सेवा किती मोठी असेल हे महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो. आपल्या मनातले भाव महत्त्वाचे आहेत. आपल्या मनातल्या ज्या आपल्या फिलिंग्स आहेत आपल्या स्वामींच्या प्रती, त्या महत्त्वाच्या आहेत. तर जरी आपल्याकडे मोठं ग्रंथ वाचण्याचा वेळ नसेल तरीही आपण स्वामींची सेवा करू शकतो. ती कोणत्या प्रकारे? संक्षिप्त गुरुचरित्र हा छोटासा आपला गुरुचरित्राचाच ग्रंथ आहे. परंतु दोघांमध्ये फरक इतकाच आहे की गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 151 अध्याय आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 1 ते 7 अध्याय आहे. 1 ते 7 अध्याय जे आहे ते त्यातनंच निवडलेले आहेत. पण ते जे काही असे महत्त्वाचे अध्याय आहेत जे गुरुचरित्रामध्ये आहेत ते त्याच्यामधनं याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर थोडक्यात मला हे बोलायचे की जितकं पुण्य आपल्याला 151 अध्याय वाचून 1 हप्त्यामध्ये जेव्हा आपण 151 अध्याय वाचू, ते जे पुण्य आपल्याला भेटणार आहे तेच पुण्य आपण एका दिवसात मिळवू शकतो संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करून. तर त्याच्यामध्ये मात्र 7 अध्याय आहेत. परंतु त्याची जी सेवा आहे ती तितकीच प्रभावी आहे जी आपल्याला गुरुचरित्राचं 1 हप्त्याचं पारायण करून मिळणार आहे. तर थोडक्यात आपण शेवटच्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण करू शकतो. करायलाच पाहिजे, कारण की हा दिवस पुन्हा पुन्हा येणार नाही आहे मित्रांनो. हा आहे आपल्या स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस. आता स्वामींची पुण्यतिथी आहे, मग दत्तगुरूंचं गुरुचरित्राचं ग्रंथाचं पठण का करायचं? बऱ्याच जणांना जे नवीन आहे, ज्यांना नाही माहिती, त्यांना हा प्रश्न नक्कीच पडेल की स्वामींची पुण्यतिथी आहे तर मग स्वामींचं पारायण झालं पाहिजे. अर्थातच स्वामी हेच दत्तगुरू आहेत. दत्तगुरूंचा मनुष्य रूपातील स्वामी हा यांचा 3रा अवतार आहे. सर्वप्रथम स्वयं दत्तगुरू, पहिला अवतार मनुष्य रूपातील म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, 2रा अवतार श्री नरसिंह सरस्वती आणि शेवटचा अवतार म्हणजे आपले स्वामी. त्यानंतर स्वामींची जी पुण्यतिथी आहे 15 एप्रिल या दिवशी स्वामींनी समाधी घेतली होती आणि त्यांनी जाता जाता आपल्या ज्या चरण पादुका आहेत त्या आपल्या भक्तांच्या स्वाधीन केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की हम गया नहीं, हम जिंदा है, असं त्यांनी जाता जाता त्यांच्या भक्तांना सांगून गेले होते की मी कुठेही जात नाही, मी या पादुकाच्या रूपांमध्ये नेहमी तुमच्यासोबतच असणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की सगळीकडेच बघा स्वामींच्या पादुकांचं पूजन होतं, सिद्ध पादुका पूजन होतात. तर त्यानंतर कोणत्याही प्रकारचे दत्तगुरूंचे अवतार आलेले नाही आहेत. म्हणून स्वामींचा हा जो अवतार आहे हा गुरुदेव दत्त यांचे शेवटचा अवतार आहे. म्हणूनच जरी अंत स्वामींचा झालेला असेल परंतु गुरुदेव दत्त यांच्या 3ऱ्या स्वरूपाचा तो शेवट आहे. म्हणून आपण बहुतेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण करतो. थोडक्यात आता आपल्याला 15 तारखेला आपण कोणती असे विशेष सेवा करू शकतो? एक म्हणजे श्री गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. मात्र 7 अध्याय आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 तास लागणार आहे. दुसरी गोष्ट 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आपल्याला 11 माळी स्वामी समर्थांचा मंत्राचं माला करायची आणि कालभैरव अष्टकम हे आपल्या मर्जीत तुम्हाला 1 वेळा करायचं तर 1 वेळा करा. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 वेळा पण करू शकता. या व्यतिरिक्त काहींचे अध्याय चालू असतील, काही सेवेकरींचे अध्याय चालू असतात, जे काही विशेष अध्यायांची सेवा आपण घेतो. तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करून तुम्ही तुमचे ते अध्याय पुढे कंटिन्यू करू शकता. तर बघा, या प्रकारे आपण एकच दिवस का असेना परंतु आपल्याकडून होईल तितकी सेवा आपण आपली महाराजांची करू शकतो. महत्त्वाचं काय आहे मित्रांनो? महत्त्वाचं फक्त इतकंच आहे की सेवा झाली पाहिजे. किती करताय त्याला महत्त्व नाही, पण ती तुम्ही कशी करताय याला महत्त्व आहे. जर ही सेवा तुम्ही तुमच्या मनापासून करत असाल तर गरजेचं नाहीच आहे की तुम्ही 151 असे अध्याय वाचलेच पाहिजे. तुमची इच्छा आहे, तुम्ही मनापासून वाचताय तर तुम्ही
2 अध्याय जे आपले स्पेशल 2 अध्याय आहेत बघा, एक 14वा अध्याय, एक 18वा अध्याय आहे. या 2 अध्यायांबद्दल सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जर का कोणी असेल त्यांना नाही आहे वेळ संक्षिप्त गुरुचरित्राचं पण पठण करण्याचं, तर ते 2 अध्याय वाचून सुद्धा आपण आपल्या पुण्यतिथीच्या सेवा पूर्ण करू शकतो. तर या प्रकारे आपल्याला 15 एप्रिल या दिवशी थोडी का असेना पण स्वामींची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.